नमस्कार. 55व्या जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये एक महत्त्वाची रेकमेंडेशन जीएसटी काउन्सिलने केलेलं आहे. ते म्हणजे सेल ऑफ यूज कार, ओल्ड कार ज्या सेल करायच्या आहेत त्याचं रेकमेंडेशन केलेलं आहे की त्याची जीएसटी जी 12% होती ती आता 18% करण्यात आलेली आहे, इन्क्लुडिंग इलेक्ट्रिक व्हेकल्स. काही इलेक्ट्रिक व्हेकल जे स्पेशली मेन्शन केले त्याच्या व्यतिरिक्त जे काही इलेक्ट्रिक व्हेकल जो कोणी विकत असेल त्याची जीएसटी आता 18% असेल. पण हे 18% कशावरती असेल? त्याला दोन व्हेरियंट आहेत, एक पेट्रोल एक डिझेल. पेट्रोलची कार जर ती 1200 सीसीच्या वरती आहे, त्याची लेंथ 4000 mm आहे, तर त्याला ऍप्लिकेबल आहे. डिझेल कार असेल तर 1500 सीसी आणि 4000 mm जर त्याची लेंथ असेल तरच हे 18% जीएसटी ऍप्लिकेबल आहे, किंवा त्याच्यावरती जर लेंथ आणि सीसी असेल तर ऍप्लिकेबल आहे. दुसरं, हा जो 18% जीएसटी आहे, हा 18% जीएसटी मार्जिन सेल्सवरती ऍप्लिकेबल आहे. म्हणजे जर समजा एखादी 10 लाखाची कार तुम्ही घेतली, तुम्ही डेप्रिशिएशन त्याचं बिझनेसमध्ये तुमच्या क्लेम केलंय आणि त्याची आजची व्हॅल्यू 7 लाख रुपये आहे बुक व्हॅल्यू, आणि तुम्ही ती कार 8 लाखाला विकताय, तुम्हाला 1 लाखाचं प्रॉफिट झालं, ती 1 लाखाची मार्जिन झाली, त्या 1 लाखावरती 18% जीएसटी तुम्हाला भरायचं आहे. आणि जर तुम्ही रजिस्टर जीएसटी मध्ये नसाल तर तुम्हाला याच्यावरती जीएसटी भरायची गरज नाही. जर जीएसटी संबंधित तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद.